टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, आजपासून हवामान खात्याने पावसाचा इशारा वर्तवला आहे। नेमकं किती दिवस पाऊस राहणार आहे आणि विदर्भाचं एकंदरीत वातावरण काय आहे? नमस्कार. सध्याच्या परिस्थितीमध्ये विदर्भ ते ओडिशा या भागावर कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झालेली असून प्रतिचक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे विदर्भाकडे येत आहे. तसेच या वाऱ्यांचा मध्य आणि पूर्व भारतावर संगम होत असून त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण निर्माण झालेले असून दिनांक 20 ते 23 या कालावधीमध्ये विदर्भात काही ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. तर हा पाऊस पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, बुलढाणा, अकोला या भागामध्ये हा पाऊस तुरळक ठिकाणी आणि हलक्या स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस विजा, गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यावर काय काळजी घ्यावी? सध्या गव्हाचे पिके निघण्याच्या अवस्थेत असून शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पिकाच्या कापणीचे नियोजन करावे, पीक झाकून ठेवावे. तसेच 2-3 दिवस पिकाची कापणी करू नये आणि होणाऱ्या नुकसानापासून स्वतःचा बचाव करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.